आंदोलन अंकुश आणि इचलकरंजीतील प्रोसेस युनिट धारकांच्या बैठकीनंतर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरुवारी चांगलाच वाद रंगला। आंदोलन प्रोसेसिंग युनिट धारक आणि युनिटमधील कामगारांनी एकमेकांना शिवीगाळ करत अक्षरशः उद्धार केला। वाद विकोपाला जात असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केलं, त्यामुळे मोठा राडा टळला। इचलकरंजीतील प्रोसेसिंग युनिटमधील दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळतंय। या पाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होऊन शिरोळ तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत असा आरोप आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। प्रोसेस धारक आणि आंदोलक यांच्या बैठकीवेळी प्रोसेस युनिटमधील कामगार हजर होते। प्रोसेसिंग युनिटमधील केमिकल मिश्रित पाणी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळतंय, त्यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। परिणामी आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। त्यामुळे संबंधित प्रोसेसिंग युनिट बंद कराव्यात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलन अंकुशचे धनाजी चिडमुंगे यांनी केली। कामगारांनी त्याला विरोध केला। प्रोसेसिंग युनिट बंद असल्यामुळे अगोदरच रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडलाय। त्यामुळे प्रोसेसिंग युनिट सुरू ठेवाव्यात अशी मागणी कामगारांनी केली। बैठकीनंतर दोन्ही गटांमध्ये चांगली झुंजली। केमिकल मिश्रित भाजीपाल्यामुळे रोगराई वाढते अशा शब्दात शिरोळ तालुक्यातील आंदोलकांना ठणकावण्यात आलं। त्यावरून दोन्ही गटात जोरदार वाद झाला। एकमेकाचा उद्धार करण्यात आला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती निवळली।